देगलूरच्या सौर ऊर्जा कामाच्या चौकशीवर आता मोठे प्रश्नचिन्ह। देगलूर तालुक्यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकाच्या वस्त्यांमध्ये सन 2025-26 अंतर्गत करण्यात आलेल्या सौर ऊर्जे दिवे आणि विद्युतीकरणाच्या कामामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारीनंतर आज संबंधित कामाची चौकशी करण्यात आली। मात्र चौकशीला सुरुवात झाली असताना तक्रारदारांना सोबत न घेताच अधिकारी चौकशीसाठी गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। युवा सेना नांदेड जिल्हा प्रमुख आणि तक्रारदार नामदेव थडके यांनी आज राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडे निवेदन देऊन गावनिहाय मंजुरी, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजमाप पुस्तिका, काम पूर्णत्व प्रमाणपत्र, बिले देयके, साहित्याची तपासणी आणि दिव्यांची कार्यक्षमता तपासणीची मागणी केली आहे। तसेच कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत का, काम पूर्ण न होताच बिले उचलली आहेत का, बोगस कामे पूर्ण आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, शासनाचा निधी वसूल केला जाणार आहे का, असे प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चौकशीचा संपूर्ण अहवाल तक्रारदारांना देण्यात येणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीच्या अहवालातून समोर येणार आहेत का, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी दोषीवर कारवाई करतात का, याकडे सर्व देगलूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। पाहूया सविस्तर बातमी। आम्हाला जे गुणवत्ता दाखवलेली आहे किंवा तुमचं काम झालं नाही हे दाखवायचं आहे, आमच्याशिवाय तुम्ही त्या गावात जाऊन काय उपयोग होणार आहे का? तुम्ही ज्या गावात जाणार, आमचं म्हणणं काय आहे की आम्ही जे आता सांगितलं हे एक उपचार आहे, पण ते कुठल्या गावामध्ये आहे, कुठल्या ठिकाणी आहे, मग तुमचं असं वर्क बघायसाठी गेलो होतो। तर जाता जाता एक पंचायत समिती जाऊन ती कोणती पंचायत समितीचं दोघं जण आहेत नाही, कोणती कोणते ते दोन जण नाव सांगा ना। कोणत्या ग्रामपंचायतला गेले होते तुम्ही? आता म्हणजे तुम्ही ज्या ग्रामपंचायतला गेले होते त्याचं नाव? सिव्हिल वर्क बघायसाठी आमचा जॉब आहे। इलेक्ट्रिकल वर्क काही समय येत नाही जास्त करून। मग तुम्ही हे आमचं इलेक्ट्रिक मग अर्ज आम्हाला कशासाठी काढलं गुणवत्तेचं आजचं पत्र कशासाठी काढलं? त्याचं पण देऊया की तुमचं तुम्हाला? इलेक्ट्रिकलचं नाही ना, मग कशासाठी आलं? बघूया आपण डायरेक्ट शिवसाहेबांच्या मी तुम्हाला मग आम्हाला सांगा, तुमचं आज आम्हाला पत्र आलं, तुम्ही ऑफिसमध्ये असताना ती साईडवरचे कसं काय गेले आम्हाला जाय कोण म्हणलं साईडवर गेलो म्हणून? आम्हाला त्यांचा फोन आहे, ते तुम्ही काही म्हणता ते सगळे अर्थ लावा तुम्ही फोन आता। सर, एकूणच तक्रारदारांचे अनेक गंभीर आरोप आहेत त्याच्यावरती आणि तुम्ही निरीक्षक म्हणून आहात, नेमकं हे बघा, राज्य गुणवत्ता निरीक्षक जे आहे हे फक्त सिव्हिल वर्क बघण्यासाठी आहे, इलेक्ट्रिकल वर्क बघण्यासाठी नाही। शक्यतो किरकोळ कामं जे आहेत आपल्या नांदेड जिल्हा परिषदमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर नाहीत। आता मी सांगली जिल्हा परिषदमध्ये होतो पूर्वी, आता रिटायर झाल्यानंतर आम्हाला राज्य गुणवत्ता निरीक्षक म्हणून नेमलेला आहे, आलं लक्षात तुमच्या? आणि इथे इलेक्ट्रिकलची पोस्ट नाहीत म्हणून आम्हाला किरकोळ काही तिच्यामधले जी काही आहेत, एखादी काही कंप्लेंट आला हे आला तर आम्ही ते बघू शकतोय आम्ही। बाकी त्याच्याबद्दल असे डिटेल तुमचं पूर्ण तालुक्याची चौकशी ही चौकशी अशा यासाठी सेपरेट मी शिवसाहेबांची चर्चा करून आम्ही तुम्हाला ते काय ते निर्णय कळवू आम्ही तुम्हाला। सर तसं तुम्ही म्हणताय, एकूणच अजून दुसरे महत्त्वाचे मुद्दे होते की तुम्ही जे बोला, सांगताय की महत्वाचे मुद्दे दिवसभर राहतील, मी तुम्हाला एका शब्दात सांगितलेलं आहे। तक्रारदार स्वतः समोर आहे, त्यांचं ठीक म्हणणं असं आहे, आहे की की सगळं बरोबर आहे, रास्त आहे, इलेक्ट्रिकलचं यांच्याकडे बघूया की आपण इंजिनियर नाही, ती खरी आहे का काय ते चौकशी मग करू। आतापर्यंत सौर ऊर्जा जितके बसवलेले आहेत ते इलेक्ट्रिकल इंजिनियर टेक्निशियन नसताना हे कसं काय बिल निघाले, कसे काय फायनल झाले, याची चौकशी होणं गरजेचं आहे। आताच गुणवत्ता निरीक्षक साहेब एक जबाबदार व्यक्तिमत्व आहेत, जबाबदार राजकीय पदाधिकारी आहेत, त्यांनी सांगतात की नांदेड जिल्ह्यासाठी इलेक्ट्रिकल टेक्निशियन नाही नसताना मग जितके सौर दिवे देगलूर तालुक्यामध्ये झालेले आहेत सुमारे 4 कोटीचा अंदाज आहे, पण प्रत्यक्षात चौकशीमध्ये पुढे येईल। मग टेक्निशियन इलेक्ट्रिकल टेक्निशियन नसताना टेक्निशियनच्या गैरहजेरीमध्ये झालेलं काम त्याची MB हे रद्द होणं गरजेचं आहे। त्या शासकीय नियमानुसार जर इलेक्ट्रिकची जर परवाना नसेल किंवा त्याच्या अंतर्गत त्याच्या टेक्निशियनच्या गैरहजेरीचं काम झालं असेल तर हे MB कसं काय पूर्ण झाले, मग बिलं कसं काय झाले? संबंधित अभियंता, बिल काढणार, कंत्राटदार आणि हे शासकीय सर्वजण ह्याच्यामध्ये जबाबदारी येतात। सर, हे जर जबाबदारीच्या निघाले तर याच्यावर कारवाई म्हणून तुम्ही काय करणार आहात? आता आपण तर त्याच्यावर जाणार आहोत। कारवाई ती शिवसाहेब ठरवते। मग तुमचा तक्रार होती आणि काय तुमचे आरोप केलेले आहेत? देगलूर तालुक्यामध्ये विद्युतीकरणचे काम 20 गावाची मी तक्रार दिलेली आहे आणि बहुतांश गावामध्ये पूर्ण बोगस कामं झालेले आहेत। मी कंटिन्यू 2 महिने झालं पाठपुरावा करत आहे आणि इकडून तिकडं टोलवाटोलीची उत्तर चालू आहेत साहेबांचे, आणि साहेब आपल्याला काहीच रिस्पॉन्स देत नाहीत, काही विषय नाही, काहीच नाही, आणि पूर्ण कामं बोगस झालेले आहेत। कामं हे दलित वस्तीतले आहेत, अर्धे कामं पोलं आपल्या ओपन वस्तीमध्ये राहिलेले आहेत। हर एका गावात तुम्ही जाऊन बघू शकता, पूर्ण कामं बोगस आहेत। किती दिवसापासून पाठपुरावा करताय? 3 महिने झाला आपण पाठपुरावा चालू आहे कंप्लीट याचा। आज तुम्हाला काय म्हणले होते? आज आपल्याला आज तुमची विद्युतीकरणची तुमची हे आहे चौकशी आहे, तुम्ही थांबा। तर साहेबाला आपण तुम्ही बघला ना, साहेबाला विचारलं तर त्यांनी काहीच म्हणतात की आम्हाला काहीच माहीत नाही।
आता तुम्हीच विचारला साहेबांना प्रश्न, साहेब म्हणतात की मला याचा प्रश्न काहीच माहित नाही. तेच मग निरीक्षक देखील मध्ये निरीक्षणचा रोल हा नंतरचा आहे. सुरुवात जर पाहिली, तक्रारदारांनी तक्रार दिल्याच्या नंतर ज्यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले ते उपअभियंता घोडके साहेब. घोडके साहेबाची एकंदरीत मला वाटते त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये 22 जानेवारी 2026 ते नियुक्त झाले. ते नियुक्त झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत त्यांच्याकडे जेवढे चौकशी आल्यात, मी जबाबदारीपूर्वक सांगतो की प्रत्येक चौकशीमध्ये त्यांनी दुर्लक्षितपणा, निष्काळजीपणा आणि शासनाला दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. कारण उपअभियंता साहेब घोडके साहेब यांनी कार्यरत झाल्यापासून 22 जानेवारीपासून आज जर त्यांच्या कार्यालयात इन्व्हर्ट झालेले जर समजा अर्ज पाहिल्या आणि निकाली काढलेले जर अर्ज पाहिल्या, तर निकाली काढलेले अर्ज हे त्यांनी जबाबदारीपूर्वक सांगतो की ह्यांनी कायदेशीर शिस्तभंगाला पात्र असे अर्ज निकाली काढलेले आहेत. आणि आज जर हे सौर ऊर्जेचा जर विषय पाहिला, आज सगळ्या सर्व समाजाला, तालुक्याला आणि जनतेला माहिती आहे, शेतकरी सगळे लोक आहेत. शेतकऱ्याच्या 25 एकर जमिनीला सौर ऊर्जेचं बल्ब असेल आणि झटका मशीन असेल फक्त 8,000ला भेटते. तर गावागावामध्ये जे लावण्यात आलेले कुठल्याही गाव घेतल्या कमीत कमी 10 लाखाची योजना आहे. कमीत कमी 10 लाखामध्ये यांची 5 खांब 6 खांब पोल उभे करून आहेत. म्हणजे 1.5 लाखाला एक पोल, एक दिवा. एवढं कॉस्टली आहे का सौर दिवा? शासन अनेक सबसिड्या देते, सगळे देते, तर एवढे कॉस्टली आहेत का? 10 लाखामध्ये हे 6 होतात, पण ते 6 जर त्या 1 लाख 1.5 लाखाच्या गुणवत्तेचे ते पोल आहेत का? मग तुम्ही जर सांगता ह्याच्यामध्ये तुम्ही आता एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की या ठिकाणी 6 लाखाचा एखादा पोल असेल, तर मग त्याच गुणवत्तेचे तुम्ही जे सांगताय, बॅटरी असेल, पददिवा असेल, ते किती प्रकाश देतो काय नाही ह्याच्यावरती तुम्ही त्याचे हेच बघतो. आता ही जी योजना सांगितली जाते अनुसूचित जाती व नौबत घटकांच्या वस्त्यामध्ये, मग जिथे ज्या गावात हे लावले आहेत, खरोखरच त्या वस्त्यामध्ये हे लागलेत का? हो, त्याची पडताळणी होती का? त्या वस्त्यांना ह्याचा न्याय मिळालाय का? त्या वस्त्यांना ह्याचा लाभ झालाय का? मग त्या वस्त्याच्या नावाखाली गावात जर सर्वत्र लागली गेली असतील तर खरोखर ती योजनेचा सार्थ झालाय का? योजनेचा उद्देश सार्थ होतो का? आणि जर समजा ज्या गावामध्ये हे लावलेत, ते लावण्याचा ठराव कोणी घेतला? कुठे लावण्याचा ह्याचा ठराव एखाद्या कंत्राटदाराकडे आहे का? ग्रामसेवकाकडे आहे का? सरपंचाकडे आहे का? त्याची जागा निश्चित करताना ह्यांनी कोणती निकष घेतलेला आहे? तुम्ही हे जे प्रश्न होतात तर तुम्ही म्हटल्या व्हिडिओना वगैरे बोललात का की बाबा ह्या पद्धतीचे असे कामं झालेले नाहीत, त्या संबंधित त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांचं काय रिस्पॉन्स आला त्यावर? व्हिडिओ पत्र काढलेले तिकडून इकडं टोलवाटोली चालू आहे, तिकडं जा म्हणतात. बरेचसे समस्या हे तोंडी आलेल्या समस्येचं जर जबाबदारी व्यक्तीनं, जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली तर कुठलीही कागद दाखल करायची गरज नाही. गंभीर समस्या, गंभीर प्रश्न, गंभीर इथं चालू आहे, काम चालू असता क्षणी तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना, तिथल्या गुत्तदार, तिथल्या गावातले नागरिक सक्षमपणे कॉल केलेले आहेत, जाऊन जबाब विचारलेले आहेत. हा इथंच का आहे ते फक्त दडपशे आणि सरळ सांगण्यात येतं, अर्ज करा. अर्ज केल्यानंतर काय इथं येणार, इथं 10-15 दिवस अर्ज देणार. मग त्या अर्जावर पुढे दखल घ्यावं म्हणून पुढे स्मरण करावं लागतं, पण त्या अधिकाऱ्याला सांगावं लागतं. मग त्या अधिकारी काय करणार? एखादी चौकशी अधिकारी नेमणार, चौकशी अधिकारी 30 दिवस घेणार. आणि अनेक असे आहेत चौकशी अधिकारी, अर्ज पेंडिंग असताना त्यांचे बिल झालेले आहेत. म्हणजे आणि काय जणांचे आता तुम्हाला सांगते, अर्ज 3 महिन्यापासून चालू आहेत, 3 महिन्यासाठी चौकशीचे पत्र निघून चालू आहेत. मग आज अर्ज इन्व्हर्ट झाल्याच्या नंतर, ह्यांचे बिल पूर्ण झाल्याच्या नंतर आज का 4-8 दिवसामध्ये का बल्ब लावले जात आहेत? लावले जात नाही. दिल्याच्या नंतरच तुम्हाला आता कारवाईला त्यांनी आता कामाला सुरुवात केली आहे. बोगस काम जे गुणवत्ता नसतील, ते 1-1.5 लाखाचे पोल नसताना, 1-1.5 लाख बल्ब नसताना, 1-1.5 लाखाची बॅटरी नसताना हे लोकलचा माल आणून गुणवत्तेचा माल दाखवायला लागलेले आहेत. आणि आत्ताच तुम्ही राज्य निरीक्षक साहेबांनी सांगितलेले आहे, नांदेड जिल्ह्यात सगळ्यात वाईट, गंभीर आणि खेदजनक बाब म्हणजे नांदेड जिल्ह्याला इलेक्ट्रिशियन टेक्निशियन नाही, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे इलेक्ट्रिकल दिवे कोणाच्या निगराणी, कुठल्या तांत्रिक नियमाखाली केले. मग त्याचे बिलं कोणी काढलं? बिलं काढणाऱ्या सर्व जबाबदार व्यक्तींना आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणं आणि शासनाचा निधी वसूल होणं हे सर्व क्रमप्राप्त आहे. जर अशा पद्धतीचं नाही झालं तर पुढची भूमिका काय असणार आहे? युवा सेना असेल, शिवसेना असेल आणि समाजातील ज्या गावातली, प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे योजना झाली तिथल्या गावातल्या नागरिकाला घेऊन आम्ही पुढील कारवाई, पुढील दिशा आणि पुढील नियोजन लवकरच आम्ही जाहीर करू. आम्ही आता फक्त वाट बघतोय. जाऊन चौकशी करण्यासाठी तक्रारदारांना बोललो होतं आणि तक्रारदारांना इथं पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये थांबून ठेवण्यात आलं आणि राज्य निरीक्षक ते कार्यालयामध्ये बसून आणि चौकशी अधिकारी गावोगाव जाऊन तपासणी करतात. चौकशीच्या अधिकाऱ्याला विचारलं, तुम्ही कुठे आहात? तर आम्ही गावजवळ चौकशी करताय. आणि राजे यांना विचारलं, ते म्हणतात माझं ते कामच नाहीये, कारण मी सिव्हिलचं आहे. आणि कनिष्ठ अभियंता आकाश पाटील
फोनवरती आमच्या संपर्क राज्य निरीक्षक निघाले की तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या कंत्राटदाराच्या संबंधित त्या सरपंच ज्यांनी गोळ केलेले आहेत त्या लोकांना घेऊनच तिथले तपासण्या चौकशा चालू आहेत. अर्जदारांना इथं गैरहजर ठेवायचं, राज्य निरीक्षकाला इथं कार्यालयात गुंतून ठेवायचं आणि चौकशी अधिकारी तिथं बेकायदेशीर अहवाल तयार करायचा. आता यानंतर आमची पुढची दिशा हे अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर असेल. आता सगळ्याची जबाबदारी तुमची सुद्धा यासाठी सहकार्य लागणार आहे. कारण ते जो अहवाल येणार आहे तो अहवाल तात्काळ मिळावा आणि त्यासाठी पुढील दिशा आम्हाला त्या बेकायदेशीर अहवाल आणि आताच पाहिलंय की अहवाल कुठल्या पद्धतीने येणार आहे हे आपल्याला माहितीच आहे. मग तो अहवाल आल्याच्या नंतर आम्ही आमची पुढची दिशा आणि पुढचे नियोजन आपल्यासमोर टाकतो. एकूणच शेवटचा प्रश्न, आता या ठिकाणी आपण त्या गावामध्ये जाणार आहोत, की एकूण तिथं जे कशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये कारवाई केली आहे किंवा त्यांचा जे अहवाल आहे किंवा MB बुक जे आहे त्यांच्यामध्ये किती अहवाल त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे आणि नेमकं किती बिल अदा झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम करता? आता आम्ही आता सुद्धा चौकशी राज्य गुणवत्ता निरीक्षला, कारण चौकशी अधिकाऱ्यापुढे आम्हाला जे विषय मांडायचे आहेत त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घ्यायलाच तयार आहे. आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी तर म्हणजे तुमच्या जबाबाचीच गरज नाहीये. साहेब म्हटलं की आम्ही चौकशी मग उपअभियंता घोडके साहेब जर आमचा जबाब न घेता किंवा आमच्या गैरहजेरीची गरज नाही म्हणून असा उत्तर देत असतील, आमच्याशिवाय त्यांनी चौकशी करत असतील, म्हणजे आमची चौकशीमध्ये काय प्रमुखाने माहिती आहे, गावनिहाय कामाची मंजुरी, प्रत्यक्ष कामाची स्थळ पाहणी, ग्रामपंचायतीचा संमती ठराव, तसेच तांत्रिक अधिकाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी, मोजमाप पुस्तिका, MB आणि प्रत्यक्ष कामातील तफावत, काम पूर्णत्व प्रमाणपत्र, बिल व देयकाची पडताळणी, साहित्याची प्रत्यक्ष तपासणी, दिव्याची कार्यक्षमता, मुख्य म्हणजे ग्रामस्थांचे जबाब आणि त्यासोबत काम न झालेल्या गावाची स्वतंत्र चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी, कागदपत्राची संपूर्ण पडताळणी, गावनिहाय निष्कर्ष, ग्रामस्थांना चौकशीमध्ये सहभागी करून घेणं, प्रत्यक्ष स्थळाचे छायाचित्रण आणि अपूर्ण झालेल्या कामावर स्वतंत्र निष्कर्ष, निधीच्या वापराबाबत पडताळणी, चौकशीच्या गावनिहाय अहवाल उपलब्ध करून देणे. हे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये असलेले आता मी मीडियासमोर घेतलं नाही, पण ते अर्जामध्ये सर्व विस्तारित केलेले आहेत. आणि तुम्ही कुठल्याही गावात जावा, पण योजना जर नौबत अनुसूचित जाती व नौबत घटकासाठी असेल पण त्या घटकाला लाभ मिळाला आहे का आणि त्या वस्त्यात झाल्यात. एकूणच तक्रारदारांचं म्हणणं आहे की या ठिकाणी नवबोध आणि घटकाचं त्याच्यामध्ये आहे, तर एकूण आपण त्या प्रत्यक्ष गावामध्ये जाणार आहोत, नेमकं खरंच काम झालं आहे का नाही, तिथं काय बोगसपणा झालेला आहे ते येणाऱ्या त्या गावात मध्ये गौंडगाव या ठिकाणी आहे. एकूणच मोठा आरोप या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्यांनीच म्हणणं असं होतं की अनुसूचित जातीचे मागासवर्गीय भागामध्ये जे पथदिवे लावण्यात आलेले आहे सौर ऊर्जेचं मोठा गंभीर घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि या गावामध्ये आहेत. आपल्या गावामध्ये सर या ठिकाणी दलित वस्तीच आहे का? हा, दलित. अच्छा, हे तुमचं नाव काय? हनुमंत. अच्छा, कधी बसवलं इथे सौर ऊर्जे? हे बसून 1 महिना झाला बघा. 1 महिना झाला. अच्छा, तर या ठिकाणी किती अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आतापर्यंत? कोणी आलं नाही ना. आज एक अधिकारी या ठिकाणी चौकशीसाठी येणार होते, आले होते का? नाही आलं नाही. कोणी आलं नाही. आपल्यासोबत जे तक्रार दिली होती त्यांनी, नेमकं ते आपल्यासोबत अर्जदार आहेत, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? सर, या ठिकाणी तुम्ही तक्रार दिली होती आणि प्रत्यक्ष तुम्ही या गावात देखील आलात आणि अधिकारी इथे उपस्थित नाहीत, गावकऱ्यांकडून देखील मी माहिती घेतली, काय सांगा? अधिकारी कोणी पण आले नाहीत. मला 11 वाजताचं टाइम दिली होती. मी 11 वाजता इथं आलेलो आहे गावामध्ये. इथं कोणी पण दिसत नाही. तुम्ही पण आहात, तुम्ही बघत आहात आणि काम बी किती निकृष्ट दर्जाचं झाले तुम्ही बघा तुम्ही ते पोल बघा, हे चालू करण्याचं बघा व त्याच्यानंतर तुम्ही वरून अंडरग्राउंड वायर राहते तर वरून आहे कलेक्शन आणि त्याच्यानंतर तुम्ही ते फोकसची क्वालिटी बघा, फोकसची क्वालिटी किती आहे आणि एका जागी 2-2 पोल रवलेले आहेत. बघा ना तुम्ही, शासनाचा पुरा पैसा वाया घातलेला जात आहे. तुम्ही नुसतं बघा. एका पोलची किंमत किती दाखवलेली आहे आणि एकूण असे किती गावात तुम्ही सांगताय की तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की ह्या गावामध्ये आज व्हिजिट करणार आहे, पण मात्र प्रत्यक्ष इथं अधिकारी उपलब्ध नाही, तुमचं काय म्हणणं आहे? आज मला 7 गावाची यादी दिलती. कोणते 7 गाव होते? तुंबरपल्ली, गवंडगाव, हा. शिळवणी आणि आपलं भूतनी परगा, मरखेल हे अशी गावं होते आणि मी त्या ठिकाणी येऊन थांबलो. ते आकाश पाटील मला व्हॉट्सअप वर टाकलेलं आहे सकाळी 8 वाजता. हे बघू शकता तुम्ही, एवढ्या गावाची यादी. ते इथं आलेले नाहीत. मी येऊन थांबलो आणि तुम्ही पण बघत आहेत किती निकृष्ट दर्जाचं काम आहे. त्याच्यानंतर हे योजना आहे की गरीब लोकांना उजेड द्यावा. नाही, ही योजना आहे गरीब लोकांना उजेड द्यावे. याच्यामध्ये गरीब लोकांचा काहीच फायदा नाही. याच्यामध्ये आहे पुरा शासकीय लोकांचा फायदा हो आणि याच्यामध्ये गुत्तेदार सर्वांचे आपला काम बनता भाड में जाए जनता. आपला काम बनता भाड में जाए जनता असला धंदा होऊन गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही सांगा हे कोणतं क्वालिटी आहे काय नाही तुम्हीच बघा.
एकूण आपण अनेक गावामध्ये देखील जाणार आहोत. त्यांनी जे सांगितलं की 7 गावाचं त्यांनी या ठिकाणी चौकशीसाठी येणार होते असं सांगितलंय. मात्र प्रत्यक्ष अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि त्यांनी संपर्क देखील करायचा प्रयत्न करतात पण त्यांचा फोन उचलत नाही असं यांचा अर्जदारांचं म्हणणं आहे. एकूणच या तालुक्यामध्ये नेमकं भ्रष्टाचार झालेला आहे का नेमका अजून गावामध्ये आपण जाणार आहोत आणि अशाच प्रकारचे अनेक त्याच्यामध्ये महत्वाची बाब समोर येते ते म्हणजे की दलित वस्त्यामध्ये जे सौर ऊर्जा लावायला पाहिजे होते मात्र त्याचा प्रत्यक्ष न होता ओपन जे काही त्याच्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी ह्या जे काही सौर ऊर्जा आहे त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. मात्र याच्यामध्ये कुठे तर लक्ष अधिकाऱ्यांचं नाही त्यामुळं या ठिकाणचे पोल दुसऱ्या वस्त्यामध्ये जात आहे. त्यामुळं याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय नेमकं कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे जे काम चालू आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी कोण आहेत ते येणाऱ्या काळामध्ये बघायला